जी ट्रॅकवर कुठला गोलंदाज वापरला जाईल। मागच्या मॅच मध्ये राहुल शेट्टीने खूप चांगली बॅटिंग केली होती, 25 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी आणि खूप चांगला स्टार्ट मिळून दिला होता। आता मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करतोय त्याकडे लक्ष असेल। षटक क्रमांक पहिलं ज्या पद्धतीने ओपनिंग पेअर मध्ये चेंज केला गेला, बदल केला गेला, त्याप्रमाणे गोलंदाजीसाठी देखील सारस्वत टीम कडून बदल केला गेला। मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक हर्षल मडवीने हाताळलं गेलं होतं, मात्र आता विराज तांडेल या गोलंदाजावर ही धुरा सोपवली। मॅचला होते सुरुवात। तर मॅचला होते सुरुवात। लेट्स प्ले अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला। पहिला बॉल पुलचा फटका, हा चेंडू मात्र जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि राहुल शेट्टीच्या बॅट मधून पहिली धाव आली। राहुल शेट्टी ऑफ द मार्क, पहिली धाव आली आहे। टीमचे अकाउंट ओपन केले। 4 ओव्हरची मॅच आहे, 24 बॉलचा सामना आहे। चांगली धावसंख्या उभारावी लागेल। यावेळी ऑन साइडला ऑन ड्राय केला जातोय। लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक दूरवर येईल तोपर्यंत सिंगल मिळते। 2 बॉलचा खेळ संपलाय। 2 बॉल मध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात। चांगली गोलंदाजी सध्याची घडीला केली जाते। विराज तांडेल, उदय तांडेल यांचा सुपुत्र आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू आहे। मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं। मागच्या मॅच मध्ये फ्लाय स्लिप तैनात आहे, प्रोटेक्शन लावलं गेलंय। एक गेम प्लॅन ने घेऊन हा संघ मात्र मैदानामध्ये उतरलाय। तिसरा बॉल, यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, मोठी विकेट प्राप्त झाली आहे। निखिल सूर्यकांत मडवीला परतावा लागेल। अगदी शून्यावर पहिला धक्का लागतोय टीम घणसोली संघाला। फलंदाज बाद निखिल मडवी परतलाय, मोठी विकेट प्राप्त झाली आहे। निखिल मडवीची विकेट फार इम्पॉर्टंट आहे। खूप चांगला झेल गुफरान खान ने पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय टीम घणसोली संघाला। एक गडी बाद टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर विराज तांडेलला मिळते सफलता। अष्टपैलू खेळाडू आहे। तर एक गडी बाद 2 अशी खराब सुरुवात म्हणावी लागेल टीम घणसोली संघाची। नवीन बॅटर, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कुणाल नाईक फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय। 39 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती कुणाल नाईकने। पहिला बॉल अगदी सरप्राइजिंग बाउन्सर पाहायला मिळतोय। व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून। अगदी बॅट्समनच्या डोक्यावरून चेंडू जातोय। व्हाईट बॉलचा इशारा। अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन कळवा। येस, 1/4 ओव्हरची ताकीद दिली होती पण ती कॅन्सल केली की व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 3 यावर। पुन्हा एकदा एक आगळा वेगळा चेंडू पाहायला मिळतोय। एक धाव मात्र मिळते। एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर। चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होतीये। विराज उदय तांडेल, लेजेंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र। कुशल 11 सारसोळी टीम, ज्या टीमने इतिहास घडवला त्या सुवर्ण काळातील एक अष्टपैलू खेळाडू। आणि मगाशी सँडी सरांनी जो उल्लेख केला होता की सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, ऑल टाइम ऑलराउंडर,
इथे देखील पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न केला होता. कमी गतीचे चेंडू हाताळलेत विराजने. कुठलाही वेग आणि वेगाचा वापर केला नाही. अक्कलबंदीची गोलंदाजी पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 5 धावा. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक निखिल मडवी सारखा मोठा अडथळा पार झाला. चेंज ऑफ पेसला रीड करण्याचा प्रयत्न केलाय. गुफरान खान पुन्हा एकदा त्या खाली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. 2 गडी या षटकामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. कुणाल नाईकला देखील परतावा लागेल. 2 धक्के आतापर्यंत टीम घणसोलीला लागत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 5 धावा अशी खराब सुरुवात आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल सारसोळे 11 सारसोळे टीम साठी. काय षटक हाताळलं विराज तांडेलच्या माध्यमातून. सगळेचे सगळे बॉल हे व्हेरिएशनचे पाहायला मिळाले. सगळेचे सगळे बॉल हे कमी गतीचे पाहायला मिळाले. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 2 गडी बाद 5 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 40-45 पर्यंत मजल मारावे लागेल टीम घणसोलीला आणि राहुल शेट्टीकडे ती क्षमता आहे. फिरकीचा जादूगर आणि काय जो काय गेम प्लॅन केला होता त्यामध्ये यशस्वी होत असताना सारसोळे टीम. आता मात्र पुन्हा एकदा कुशल 11 सारसोळे टीमचा फिरकीचा जादूगर मिस्टर हर्षल मडवी गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल टॉपेज लागलाय. मिड विकेट रिजनला क्लिअर करणारा आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा राहुल शेट्टीच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. नवीन बॅटर स्वप्नील शिंदे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस देखील टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. मिड विकेटला लगातारचा दुसरा षटकार. रन मशीन राहुल शेट्टीच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. राहुल शेट्टी व्हॉट अ प्लेयर. 2 गडी बाद प्रेशर मध्ये होता. त्या प्रेशरला यावेळी टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केला. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. यावेळेस फटका फसलाय. टॉपेज गणेश मडवी त्या खाली आहे. कॅच पकडली जाईल. कॅच ड्रॉप. इथे राहुल शेट्टी सारखी एक इम्पॉर्टंट विकेट प्रेशर मध्ये होता आणि इथे परतावा लागलं असतं पण सुदैव म्हणावं लागेल. इथे देखील फिरकीची जादू पाहायला मिळते. पडल्यानंतर बॉल कट झाला आणि बाहेर बाउन्स होताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू. हर्षल बडवीची फिरकीची जादू. खोलबट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगावलाय. सीमा रेषे पलीकडे अंपायरचा इशारा खाईल. चौकार की षटकार. यस मॅक्सिमम चेंडू सीमा रेषा पार षटकार. षटक क्रमांक संपलं गेलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 5 धावा पण दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 20 धावा. 25 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 25 धावा.
चल रुद्र 11 माफी टीम. आणि मी कौतुक करतो ज्या पद्धतीने निलेश पाटील यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवलं की कुशल मडवी सारखा एक जेन्युइन क्रिकेटर नाही आहे. कारण की हा कॉल होता कुशल मडवीने जर चौकार सांगितला असता तर चौकार होऊ शकला असता. पण जेंटलमॅन गेम कशाला म्हणतात, प्रामाणिकपणा कशाला म्हणतात, कुशल मडवीकडून शिकावं. त्यांनी सांगितलं यस हा सीमा पार गेलाय, हा षटकार आहे आणि फेअर क्रिकेट मी सातत्याने खेळतोय. सॅल्यूट आहे आणि हॅट्स ऑफ कुशल मडवी, वेल प्लेड. 25 धावा. येस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गणेश मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गणेश मडवी मिस्टर एक्सपिरियन्स मॅन. फ्लायटेड चेंडू, गतीचा नाही मतीचा वापर केलाय गणेश मडवीने. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये सेवा केली आहे, भरपूर वर्ष सरसोळी क्रिकेटमध्ये ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याची भूमिका असते आणि सध्याच्या घडीला 40+ क्रिकेटमध्ये देखील रुजू जाणणारा हा एक जुना जाणकार अनुभवी खेळाडू गणेश मडवी. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. 26 आकड्यावर. सागर पाटील यांचं आगमन झालंय अंजूर दिवावरून खास या स्पर्धेसाठी आणि अक्षय म्हात्रे यांना वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी सागर पाटील यांचं आगमन झालंय. समाजसेवक आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. वेलकम सागर पाटील साहेब. चौकार आलाय, 4 धावा मिळतील राहुल शेट्टीच्या बॅटमधून. यावेळी देखील शरीराचा वेध घेतलाय, खूप चांगलं गोलंदाजी, खूप चांगलं षटक हाताळत असताना गणेश मडवी टीमची धाव जाऊन पोहोचतीये 31 आकड्यावर. 3 चेंडूचा संपलाय. 31 धावा धाव फलकावलेले. 50 धावा जर या मॅच मध्ये झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. चांगला खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस इनसाइड आउट, टायमिंग बेमिसाल आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. यस एलिव्हेशन नाहीये आणि राहुल शेट्टीला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय 3रा. राहुल शेट्टी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. अमित पाटील यांचं देखील आगमन झालंय. नवीन बॅटर विशाल तुकाराम मडवी. पहिला बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटची एज लागली. खूप चांगली गोलंदाजी गणेश मडवीची पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. 32 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम षटक, अप्रतिम गोलंदाजी गणेश मडवीच्या माध्यमातून. षटक क्रमांक संपला गेले 3रं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा आपल्याला पाहायला मिळतील.
शेवटचं षटक गुफरान खान. पहिला बॉल अगदी अकूट टप्प्याचा होता, मिस केल्या. डॉट बॉलची सांगता होतीये. राहुल शेट्टी वगळता कुठलाही बॅटर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना दिसला नाही. निखिल मडवी बाद झाला, कुणाल देखील लवकर बाद झाला. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी स्लॉट मध्ये पाठवलाय. वाईडिश लॉंग ऑन रिझर मध्ये सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 38 धावा धाव फलकावर लागलेत. अखेरचं षटक आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉल मध्ये किती धावा टीम घणसोली 11 घणसोली करते त्याकडे लक्ष असेल. 38 धावा धाव फलकावर लागलेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळते गुफरान खानच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होती. शेवटचे 3 बॉल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अखोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेट रिझर मध्ये. गणेश मडवी अगदी टर्न होऊन चेंडू हातामध्ये विसावतोय. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवर एखादा मोठा फटका अपेक्षित असेल, पण गुफरानने चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार, पण इथे विशाल मडवीला बाद व्हावं लागेल. धावचीच्या स्वरूपात बाद होईल. आणखीन एक विकेटचं पतन. काय गोलंदाजी होते. 40 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक अखेरचं इथे मार्गस्थ असताना विशाल मडवी कॅप्टन परतलाय. शेवटचा बॉल आहे. कुंदन पारकर इथे जाईल, मात्र हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्वप्नील शिंदे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. गुफरान खानचं अप्रतिम षटक. मागची 2 षटकं अप्रतिम दर्जाची. यावेळी शेवटच्या बॉलवर येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार आणि षटक क्रमांक संपलं गेलंय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा धाव फलकावर लागले. 47 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 47 धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावांचा पाठला केला जाईल. तुम्ही पाहताय अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं RSA गुठिवली आयोजित काँग्रेस रबर बॉल चषक 2024 18. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. धन्यवाद. चला सामना स्पीडअप करा प्लीज. बॅट्समन पाठवा, कारण की अजूनही 2 सामने बाकी आहेत. त्यामुळेच आतापर्यंत 5 वाजलेत. जरी 5 वाजले असेल तरी थोडंसं काळोखाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळेच शेवटचा सामना अंधारात होऊ नये त्यासाठी सारस्वत टीमला विनंती करतोय की लगेचच आपण बॅटर आपले मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 47 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. सेमीफायनल मध्ये जाण्याची संधी असेल. याआधी रुद्र 11 माफी टीम सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. ही मॅच संपल्या माफी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होईल आणि सेमीफायनलचा टॉस केला जाईल. 47 टू विन. 47 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना चंदन तलवार आणि त्याच्या समवेत मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कुशल मडवी.
चंदन तलवार मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, लवकर बाद झाला होता, पण या मॅच मध्ये धावा इतक्या मोठ्या नाही आहेत, 47 धावा. त्यामुळेच या धावांचा पाठलाग करत असताना एक संयमी क्रिकेट खेळावा लागेल. पण घणसोली टीमच्या बाजूने विचार केला तर 2 चांगले षटक आणि विकेट प्राप्त करावे लागतील. पहिले षटक हाताळण्यासाठी जबाबदारी शरद कोंढाळकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि टीमला कमबॅक करून दिलं होतं. जिकडे 2 ओव्हरमध्ये 43 धावा होत्या तिकडे मात्र एक 8 धावांचं षटक हाताळलं आणि तिथून घणसोली टीमने उभारी घेतली आणि या 97 धावांचा हा बचाव देखील केला. मॅचला होते सुरुवात. 24 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवर चंदन तलवार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल शरद कोंढाळकर आणि विकेट किपर विशाल मडवी पाहायला मिळतोय. या टीमचा कॅप्टन आहे. पहिला बॉल अगदी अपटी बार करण्याचा प्रयत्न केला होता, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, पहिल्याच बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. मागच्या मॅच मध्ये सँडी सर पाहिलं तर 9 ते 10 बॉल व्हाईट बॉल हाताळले गेले होते घणसोली 11 घणसोली टीमच्या माध्यमातून. या मॅच मध्ये अशा चुका जर झाल्या तर या मॅच पासून दूर जावं लागेल. पहिला बॉल व्हाईट. ऑन साइडला फटका चांगला आहे, दमदार आहे. समोरच्या दिशेने चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. समोरच्या दिशेने सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. काय कॅमेरावर काय साहिल भोईर, कौतुक करावं लागेल. अगदी बॉल शेवटच्या क्षणापर्यंत टिपला गेला. अखुटप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. थोडासा फंबलिंग झालाय. खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. स्वप्नील शिंदे मागच्या मॅच मध्ये काय झेल पकडला होता. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट बनावे लागेल. अप्रतिम झेल. ग्रामीण क्रिकेट मधून त्या क्लिप्स देखील व्हायरल होतील. फटका फसलाय की काय. चेंडू हवेत आहे पण इथे टायमिंग बेमिसाल. कुशल मडवीच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजवाब स्ट्रोक. कुशल मडवी इन फॉर्म आहे. कुशल मडवी चांगल्या रिदम मध्ये आहे. तो रंगात आहे, तो ढंगात आहे आणि गोलंदाजाचा करदर कान ठरतोय. पहिला षटकार. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात टीम सारसोळी 11 सारसोळी टीम कडून. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. बघा अशा चुका टाळाव्या लागतील. तुम्हाला जर मॅच जिंकायची आहे त्यासाठी एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि वाईट आणि नो बॉल यावर कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल. फेटचा इशारा रोहित म्हात्रे आमच्यासोबत करत असताना. फ्रीडच्या बॉलवर प्रहार केला. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकार लागलीत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकार लागलीत. 20 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच षटकामध्ये काय कमबॅक केले. चांगली सुरुवात कुशल मडवी आणि चंदन तलवारच्या माध्यमातून. सुपर बॉल. वेगवान चेंडू आहे. धावचीची संधी आहे. काय घडलंय. डायरेक्ट हिट झाला. कदाचित धोका निर्माण झाला असता आणि इथे मात्र सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकार लागलेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 47 धावा डिफेंड करायचे आहेत अजूनही. जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल 30 धावा. मॅच अगदी आवाक्यामध्ये आहे.
सारसोळे 11 सारसोळे टीमच्या दिशेने. इथे फटका चांगला आहे, दमदार आहे. चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय षटकार. अखेरच्या बॉलवर येतोय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा फलकावर लागलेत. अवघ्या 24 धावांची आवश्यकता आहे. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल शरद कोंढाळकरची पहिल्या षटकामध्ये. महागडं षटक. आता 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 8ची सरासरी राखावी लागेल. चंदन तलवार, कुशल मळवी चांगली बॅटिंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर तुषार बर्गे. चांगली बॅटिंग सुरू आहे. अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं काँग्रेस रबर बॉल चषक 2024 अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचत असताना यानंतर सेमीफायनलचा सामना, त्यानंतर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कुशल मळवी बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साइडला फटका दमदार आहे. अगदी गॅप मध्ये कुशल मळवीच्या बॅट मधून येतोय फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स कुशल मळवी. पहिल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने बॅटिंग करत असताना बॅटची एज. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 या आकड्यावर. 31 धावा फलकावर लागली. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 31 ऑन अ स्कोर बोर्ड. इथे देखील थ्रू द कव्हर. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विनीत मळवी पाहायला मिळतोय. बॅकअप चांगलं पाहायला मिळेल तोपर्यंत सिंगल मिळते. हे मॅच कंट्रोल मध्ये आहे. मॅच विजयाच्या दिशेने जात असताना आता मात्र चांगली पार्टनरशिप, चांगली सुरुवात आपल्या टीम साठी करून दिली आहे. पण बॅट्समनचा इरादा आहे ही मॅच लवकर फिनिश करावी. बॅट्समनचा इरादा आहे की लवकरच आम्ही सेमीफायनल खेळावी आणि बॅट्समनचा इरादा आहे फायनल साठी देखील आम्ही दावेदार आहोत असा सांगणारा चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय षटकार. सुपर बॅटिंग. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स केला जातोय. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 38. अवघ्या 9 धावांची आवश्यकता. 14 बॉल 9 धावांची आवश्यकता. 47 धावा देखील चेस करत असताना आरामात या टार्गेट पर्यंत पोहोचलाय आणि चंदन तलवारची तलवार आज थांबणार नाही. ही तलवारीला धार आहे आणि ती धारदार बॅटिंग मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळते. चंदन तलवारच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. 3 धावांची आवश्यकता आहे अगदी सेमीफायनल मध्ये. चला रुद्र 11 माफी टीमचा कॅप्टन या लगेचच. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. औपचारिकता राहिली आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील फटका चांगला आहे. मॅच फिनिश करणारा षटकार. चंदन तलवार मागच्या मॅच मध्ये अपयशी होता पण अपयशानंतर यशाकडे जाण्याचा मार्ग मला माहिती आहे आणि तो मार्ग या मॅच मध्ये दाखवत असताना वेल प्लेड चंदन तलवार आणि वेल प्लेड टीम सारसोळे 11 सारसोळे. हार्ड लक टीम घणसोली 11 घणसोली. चला 3 ओव्हरचा सामना असेल नेक्स्ट मॅच. तीन ओव्हरचा सामना असेल लक्षात घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच आपण मॅच समरी पाहू शकाल. घणसोली 11 घणसोली टीमने 46 धावा केल्या. 21 धावा राहुल शेट्टीच्या, 19 धावा स्वप्नील शिंदे. गोलंदाजीमध्ये
आपण जर पाहिलं तर विराज तांडेलचं अप्रतिम षटक, 5 धावा 2 गडी बाद केले, इम्पॉर्टंट षटक. गणेश मडवीने देखील चांगली गोलंदाजी केली, 7 धावा देऊन 1 गडी बाद केला. बॅटिंग करत असताना चंदन तलवारच्या 31 धावा 6 बॉलमध्ये आणि कुशल मडवीच्या 16 धावा 7 बॉलमध्ये. पण या